देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन जपून वापरण्याचं जे आहे ते आवाहन केलेलं आहे। नरेंद्र मोदी यांनी देखील स्वतःचा ताफा कमी केला आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्वतःचा ताफा कमी केला आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जर आपण पाहिलं दुसरीकडे आमदार रवी राणा जे आहेत ते एका बैठकीला जाणार आहेत। खरीप हंगामाची बैठक जी आहे ती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज लावलेली आहे। त्या बैठकीसाठी जर आपण पाहिलं स्वतः आमदार रवी राणा जे आहेत ते सायकलने निघालेले आपल्यासोबत स्वतः रवी राणा आहेत। भाऊ काय सांगणार, सायकलने जात आहेत तुम्ही भरूनात? बिलकुल। आज देशाचे पंतप्रधान मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे, जे अमेरिका इराणमध्ये जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात जे संकट आलेलं आहे तेलाचं, त्या तेलाच्या संकटाला जर खऱ्या अर्थानं देशामध्ये सगळ्यांनी मिळून देशाचे पंतप्रधान मोदीजींनी केलेल्या आव्हानाला सगळ्यांनी पालन केलं पाहिजे। कारण की आज तुम्ही पाहिलं की राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे साहेब हे खऱ्या अर्थानं अमरावतीला जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाची बैठक घेत आहे। त्या बैठकीला मी स्वतः सायकलनी जात आहे। मला असं वाटतं की सगळ्यांनी जर देशाच्या पंतप्रधानांनी जर आपला ताफा कमी करून 2 गाड्यावर आले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ताफा कमी केला, त्यांनीसुद्धा गाड्या कमी केला, स्वतः 2 व्हीलरने ते फिरले। एक चांगला संदेश राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला। अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी आपला ताफा कमी केला। तर सगळ्यांनी जर खऱ्या अर्थानं अशा प्रकारे समोर येऊन एक चांगला जर आपल्या देशामध्ये राज्यामध्ये संदेश दिला तर तेलाची बचत होईल आणि त्या बचतीमुळं कुठे ना कुठे शेतकऱ्याचा सर्वसामान्य जनतेचा फायदा होईल। या उद्देशानं मी स्वतः खरीप हंगामाच्या बैठकमध्ये स्वतः सायकलनी जात आहे आणि हा संदेश जनतेमध्ये देत आहे। सत्ताधारी लोक आता तुम्ही सायकल नसेल किंवा मग मुख्यमंत्र्यांनी ताफा कमी केला, दुसरीकडे विरोधक टीका करताय, किती दिवस ही स्टंटबाजी केली जाणार असा आरोप विरोधक करताय, कसं उत्तर द्या? असं आहे की विरोधकांनी इराण आणि अमेरिकेला युद्ध होते त्यालाही कारण ते आपल्या देशालाच कारणीभूत समजतात, देशाच्या पंतप्रधानाला कारणीभूत समजतात। जर एखादं अशा प्रकारचं युद्ध झाल्यामुळे जे संकट आलेलं आहे त्या संकटाचा सामना करण्यासाठी देशाचे पंतप्रधान सर्वसामान्य जनतेचा विचार करत आहे। तर मला असं वाटतं विरोधकांनी याच्यावर राजकारण करू नये। देशाच्या पंतप्रधानांनी देशाच्या हितासाठी हा संदेश दिलेला आहे। विरोधकांनीसुद्धा त्याचं पालन केलं पाहिजे, त्याच्यावर राजकारण करू नये। कारण की आज हे संकट कोरोनाच्या काळामध्ये जसं कोरोना बिमारी आल्यानंतर संकट आलं, तशाच पद्धतीचं अमेरिका आणि इराणचं जे युद्ध आहे हे युद्धामुळं संकट आलेलं आहे आणि याला सामना करणं हे भारतीय जनतेचं नागरिकांचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यामध्ये देशाचे पंतप्रधान मैदानामध्ये उतरून सांगत आहे। तर विरोधकांनीसुद्धा मला असं वाटते कोणी सायकल, कोणी 2 व्हीलर, कोणी इलेक्ट्रॉनिक गाड्या ह्या घेऊन फिरलं पाहिजे, टीका केल्या नाही पाहिजे, काहीतरी कृतीमध्ये जनतेला संदेश देऊन काम केलं पाहिजे। जितेंद्र आव्हाड स्वतः घोड्यावरून फिरलेले होते, उपरोधिक टीका केली होती। जितेंद्र आव्हाड घोड्यावरून चालले की गध्यावरून चालले, त्याच्यापेक्षा पेट्रोल वाचवलं, डिझेल वाचवलं ना त्यांनी, त्याच्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करील। त्याच्यावर टीका करून आंदोलन करून संदेश दिल्यापेक्षा काही ना काही आपल्यामधून 2 व्हीलर म्हणा की सायकल म्हणा की इलेक्ट्रॉनिक गाड्या म्हणा त्या वापरल्या पाहिजे आणि पेट्रोल डिझेलची बचत केली पाहिजे। या माध्यमातून संदेश दिला पाहिजे। पॉझिटिव्ह आंदोलन करणे किंवा निगेटिव्ह प्रचार करणे, विरोध करणे हा धंदा याच्यामध्ये कोणी करू नये। पंतप्रधानांनी देशाच्या हिताचा विचार केला आहे तर विरोधकांनीसुद्धा देशाच्या हिताचा विचार केला पाहिजे। नक्कीच विरोधकांनी देखील देशाच्या हिताचा विचार केला पाहिजे असं रवी राणांनी सांगितलं। आपण बघू शकतो स्वतः रवी राणा जे आहे ते सायकल चालवत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणार आहे। त्या ठिकाणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जी आहे ती खरीप हंगामाची बैठक आहे आणि त्या बैठकीला जी आहे ती हजेरी रवी राणा लावणार आहे। त्यासाठी जर आपण पाहिलं त्या ठिकाणी स्वतः सायकल चालवत जे आहे ते आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचणार आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। चला गाडीत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।